इथे चकवा लागण्याची शक्यता जास्त आहे रात्रीच्या वेळी. तर नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आजची आपली भटकंती असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक अनोखा किल्ला, तो म्हणजे सुधागड. तर आज आपण सुधागडला आलो आहे. तुम्ही माझ्या मागच्या बाजूला सुधागड बघू शकता. खाली या गावामध्ये, इथेच खाली गाव आहे, या गावामध्ये आपण गाडी पार्किंग केली आहे. चांगली सोय आहे, एका शाळेच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था वगैरे चांगली आहे. आपण पाच्छापूर या गावातून आतमध्ये आलो. तिथून आल्यानंतर एक गाव लागला, तर त्या गावाचं नाव मला नेमकं लक्षात नाही आहे. तिथून आपला ट्रेक चालू केला आहे. आपल्याबरोबर आज काही मेंबर जोडलेत आणि काही माझा जो हरिश्चंद्रगडचा व्हिडिओ आहे तुम्ही त्याच्यामध्ये पाहिले असतील, तेच आज मेंबर आहे. थोडेसे बदल झालेत मेंबरमध्ये, बाकी आहे तेच मेंबर आहेत. तर आज आपला पुण्यापासूनचा जो प्रवास आहे 120 किलोमीटरचा, तो कंप्लीट झाला आहे आणि आपण आता गडाच्या पायथ्याला आहे. गडाच्या पायथ्यापासून आपण ट्रेकला सुरुवात करतोय. साधारणतः एक 1.5 ते 2 तास लागतात गडापर्यंत पोहोचायला. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतोय गडापर्यंत पोहोचायला. 350 वर्षानंतर ह्या गडाची अवस्था किंवा हा गड कसा आहे ते पण बघूया आणि आपल्या गडाच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग निघूया गडाच्या दिशेने. आत्ता माझ्या मागच्या बाजूला गड आहे आणि मी कुठल्या बाजूने आलो ते तुम्हाला सांगतो. मी या इथून वरती आलो, इथूनच गाव लागतं, त्या गावातनंच रस्ता आहे आणि हाच रस्ता असा फॉलो करत जायचं आहे. वाट आहे, चांगली आहे वाट, बऱ्यापैकी मळलेली आहे. बरेचसे लोक येत जात राहतात. काही आत्ता आपल्याला मेंबर दिसले, ते नाईट ट्रेकसाठी किंवा नाईट स्टेला इथे होते गडावर. ते आपल्याला खाली भेटले, त्यांनी थोडीशी माहिती दिली आहे. बाकी गड एकदम मोठा आहे आणि खूप सुंदर असा गड आहे. जशी मी माहिती घेतली गडाची, जसं गडाचं वाचन केलं त्याप्रमाणे हा गड खूपच सुंदर आहे. आता ह्या गडाच्या पायथ्याशी किंवा गडावर काय काय घटना घडल्यात त्या आपण थोडक्यात जसं जसं जाऊ तसं तसं जाणून घेऊया. आपण निघालो आहे, थोडासा दम लागतो कारण ऊन आलं आहे, थोडा लेट झाला सकाळी निघायला. आपलं टार्गेट होतं सकाळी 6-7च्या दरम्यान गडाच्या पायथ्याला पोचायचं, पण ते काय सक्सेस झालं नाही. ठीक आहे. सो या इथे समोरच्या बाजूला गड आहे. आता झाडांमुळे दिसणार नाही, पण आपण जर व्यवस्थित थांबलो ना तर आपल्याला गडाचा एक बुरुज पाहायला मिळतो. चांगल्या अवस्थेत आहे ते पण. या इथे आपल्याला फॉरेस्ट म्हणजेच वन विभाग यांच्याकडून वॉच टॉवर पाहायला मिळते. वॉच टॉवर लावले लक्ष ठेवण्यासाठी, चांगलं आहे. आपल्या इकडचीच गँग आहे मित्रांनो. ज्योत घेऊन चाललेत इथनं 120, म्हणजे साधारण 150 किलोमीटर ते आता पळवत घेऊन जाणार आहे ज्योत. भारी वाटलं. ह्या लोकांना पाहून एनर्जी येते, कारण मी पण सिंहगडवरून आणली आहे, पण खरंच तुम्हाला तेवढी बॉडी तुमची कॅपेबल लागते, तुमचं शरीर तेवढं चांगल्या प्रकाराचं लागतं. तुम्ही झोत घेऊन पळत येणं सोपं नाही हे काम. सुंदर अशी वाट आहे ही बघा, एकदम सुंदर. आता ऊन आहे, पण झाडांच्या सावलीमध्ये गेल्यानंतर आहे ना खूप गारवा जाणवतो. या इथे सावली आहे बघा. खूप पटपट आलोत कारण आमचे मेंबर सगळे पुढे गेलेत, मी एकटाच मागे राहिले. एक तर ते माझ्या भरोश्यावर गडावर आलेत आणि मीच मागे आहे. अजून इथे हिरवगार आहे, एवढा उन्हाळा असून सुद्धा गार आहे, हिरवगार झाडे.
साधारण एक 45 मिनिटाचा ट्रेक कंप्लीट केल्यानंतर आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये ह्या सीड्या लागतात. या इथून आलो आहे, ती मुलं दिसतात का नाही माहीत नाही, त्यात इथून आलो आहे असं वरती आपण. आणि इथे आल्यानंतर आपल्याला सीड्या लागल्यात. त्या सीड्यांनी वरती जाऊयात आपण. त्याच्यानंतर अजून एक पॅच आहे सीड्यांचा, जसं त्या मुलांनी आपल्याला आत्ता सांगितलं त्याप्रमाणे. हा छोटा आहे, ह्याच्यापेक्षा मोठा आहे तो. ही चांगली व्यवस्था केली. ज्यांना गडावर परफेक्ट यायला जमत नाही किंवा ज्यांना त्रास होतो, चढता येत नाही वगैरे, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. जे कोणी केलं आहे त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद. त्यानंतर आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. इथे बघा, पूर्ण कातळात कोरीव पायऱ्या आहेत. मस्त प्रकारे केल्यात. आपल्या स्टिकचा वापर आज पुरेपूर गाडगेताई आहेत, पुरेपूर वापर करतात ते. मी काय स्टिक त्यांच्यासाठीच आणली आहे, पण मी काय वापर करत नाही आहे त्याचा. आणि त्यांच्याच मातोश्री आज आपल्याबरोबर ट्रेकला जोडल्यात. आपण त्यांच्याकडनं थोडं जाणून घेऊया. आणि हा परिसर पहिल्या टप्प्यामध्ये दिसतो. आणि त्या तिथे गड आहे. तर सर्वात प्रथम जे हरिश्चंद्रगडला होते गाडगेताई, मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे गाडगेताई माझ्या स्टिकचा वापर पुरेपूर करतात आहे. ती स्टिकची गरज खरं त्या आजींना आहेत, पण त्या आजी काय विदाऊट स्टिक इथपर्यंत आलेत. आपण त्यांना विचारू त्यांचं नाव, त्यांचं वय आणि आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या बालपणापासून ते आत्तापर्यंत किती गड किल्ले केलेत. दुसरा टप्पा पण लागला आहे सीड्यांचा. हा खूप मोठा आहे. हा पार झाल्यानंतर आपण थोड्याशा गप्पा मारूयात. पावणे 2 तासाच्या ट्रेकनंतर आपण फायनली पायऱ्यांपाशी येऊन पोचलोय. गड आलाच आहे, जास्त काही लांब नाही आहे. गप्पा मारत, आज घाम भरपूर निघाला आहे, चांगली गोष्ट आहे. गप्पा मारत आणि ह्या सगळ्या लेडीजला घेऊन आपण इथपर्यंत आलो आहेत. आता ज्यांची तुम्हाला भेट घालून द्यायची, आज माझे शब्द थोडे इकडे तिकडे होतात, समजून घ्या. मला ज्यांच्याबरोबर भेट घालून द्यायची आहेत त्यांचं वय आहे आत्ता 60-61च्या आसपास. त्यांनी अख्खा गड चढला आहे आमच्या पुढे येऊन. ठीक आहे, मी व्हिडिओ बनवत होतो तो पार्ट वेगळा आहे, पण ते खूप पुढं गेले आमच्या नंतर आणि साधारण आता ते पोचलेत. या इथे गड आहे बघा. या इथे वरती ही जी नाळ दिसते, या नाळेच्या इथे गडाचा दरवाजा आहे वाटतं, असा अंदाज लावला मी, कारण तिथे एक अवशेष पाहायला मिळतं ते मला. आणि या इथे आपल्याला पायऱ्या चालू झाल्यात चांगल्या प्रकारच्या. आणि ह्या डोंगराची सावली जी आहे, म्हणजे गडाचीच सावली आहे, इकडे सावली जी आहे ती इथे पडते, त्यामुळे आपल्याला जास्त काही दम नाही लागला आणि पटकन आलो. बाकी इतिहास आणि हे जाणून घेत आम्ही आता आलो आहे. तर ह्या गडाची उंची 590 मीटरच्या आसपास आहे. आणि इथे एक गाव आहे पाशापूर म्हणून, ज्या कमानीतून आपण एंट्री करतो सुधागड ह्या गडाकडे येण्यासाठी. त्या पाशापूर गावामध्ये औरंगजेबाचा जो मुलगा आहे अकबर,
त्याची भेट आणि संभाजी महाराजांची भेट इथेच झाली होती ह्या गावामध्ये. म्हणजे ह्या गडाच्या पायथ्याला म्हटलं तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांनी त्या गावामध्ये अष्टप्रधानांपैकी काही जे फितूर लोक होते आपल्यातले, जे काही 3-4 लोक असतील, त्या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं संभाजी महाराजांनी. जसं आपले तर तुम्ही सिरियलमध्ये किंवा जे पुस्तक वाचन करत असेल पुस्तकामध्ये ह्या सगळ्या लोकांनी पाहिलं असेल की जे आनाजी पंत आहेत, बरोबर नाव सांगतोय का बघा, चुकीचं नावाचं सांगत असेल मी तर माफी असावी. त्यांना जसं हत्तीच्या पायाखाली दिलं तसं इथे जे अष्टप्रधानांपैकी 3-4 लोक होती त्यांना पण संभाजी महाराजांनी इथेच हत्तीच्या पायाखाली दिला आहे. गड हा सांगायला गेलं ना तर हा गड जसा रायगड आहे तसा हा गड आहे. म्हणजे रायगडाचा आरसा म्हटलं तरी चालेल. जसं आता मी ह्या गडाची माहिती पुस्तक वाचन करून आलो ना, तसं ह्या गडावर पण टकमक टोक आहे. आपण गडावर जाऊन बघूयात. आणि आपल्याबरोबर आलेले मेंबर इथे विश्रांती करतात. भेटूया गडाच्या दरवाजापाशी. नाहीतर तर आत्ता मी अशा ठिकाणी उभा आहे ना, तिथे एक कातळ आहे आणि त्या कातळाची हाईट एवढी आहे ना की त्याला कोरून बुरुजाचा आकार देण्यात आला आहे. एवढं भारी केलं आहे ना की एकदम डोळ्यांना असं खूपच भारी वाटायला लागलं आहे की असं पण कधी आपल्याला पाहायला मिळू शकतं. तुम्हाला दाखवतो मी, तुम्ही बघा ते व्हिडिओमध्ये. या इथे बघा, हा पूर्ण कातळ आहे आणि ह्याला कोरला आहे. आता वरनं ऊन येतं आहे नेमकं, थोडी मी सेफ जागा बघतो आणि तुम्हाला दाखवतो. बघा पूर्ण कातळ आहे हा आणि ह्याला कोरीव काम केलं आहे आणि ह्याचा बुरुज तयार केला आहे. काय लोकांची, आणि हा इथून केला आहे बघा ना, तिथे माणूस जाऊ पण शकत नाही. इथे निशाण पण दिसतात आहे. आता कॅमेऱ्यात किती दिसतंय किती नाही हे मला माहीत नाही, पण प्रॉपर कोरलं आहे हे. आणि त्याच्यावरती दगडी बांधकाम, म्हणजे हे जे इथले काही दगड किंवा इथला जो कातळ फोडला असेल ना त्याच्यातूनच ह्याचं बांधकाम, किंवा हा जो फोडला असेल कातळ ह्याच्यातनं ह्याच्या पायऱ्या आणि त्याचं बुरुजाचं बांधकाम केलं असणार आहे. काय त्या काळातली लोक म्हणता येईल आपल्याला की ज्यांनी काय कला असेल, शब्द नाही आहे बोलायला, एवढं खतरनाक बांधकाम केलं आहे. अलीकडच्या काळामध्ये इथे तुम्ही पाहिलं पायऱ्यांवर सिमेंट वगैरे लावले, कारण हे पडलं असणार आहे त्यामुळे इथे केलं. बाकी पायऱ्या तर आहेत, ह्या पडत आल्या असतील त्याच्यामुळे त्यांनी सिमेंट लावून पॅक करून ठेवलेत. आणि रेलिंग आहे. काही मला मुंबईचे मेंबर भेटले, स्टेला होते, रात्री आले होते. 100पेक्षा जास्त गड केलेत. भारी वाटतं जेव्हा अशी लोक भेटतात आपल्याला, कारण त्यांच्यामुळे एक आपल्याला एनर्जी मिळते आणि त्यांनाही एक एनर्जी मिळते की आपल्या सहवासात किंवा आपण जे करतोय ते करण्यासाठी खूप सारे लोक आहेत. आणि त्यांना एक चांगलं मोटिवेशन भेटलं, म्हणजे ज्या आपल्याबरोबर आज जे आहेत त्यांना पाहून, त्यांनी मला 2-3 वेळा सांगितलं की त्यांना पाहून आम्हाला एवढं भारी वाटलं ना की एवढा गड ते चढून वरती आलेत. बघा, आणि उन्हाळा आहे, नाहीतर काही लोक आहेत, समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचं आहे, फक्त पावसाळ्यातच ट्रेक करतात. खरे ट्रेकर कधी आहेत? प्रत्येक ऋतूमध्ये ट्रेक करतात ते खरे ट्रेकर. चला तर मग आपण गडावर जाऊ, कारण आता ऑलमोस्ट आपण गडावर पोचलोच आहे. बाकी गड बघूया.
तर फायनली मित्रांनो आपण गडाच्या एका प्रवेशद्वारापाशी येऊन पोचलो आहे. या इथं आपल्याला काही बांधकाम पाहायला मिळतं. आपण जर बारीक नजरेने पाहिलं ना तर कळून येईल, नाहीतर नाही. आणि मी जे तुम्हाला खालून सांगत होतो ना, तुम्ही माझ्या मागं बघू शकता. एकूण एक दगड केवढा आहे बघा तुम्ही. त्यानंतर तुम्हाला दरवाजा दाखवतो. त्या इथे खूप दगड मोठी मोठी पण आहेत काही. आता हे झाड आले नेमकं, त्याच्यामुळे ह्या बुरुजाला पुढे भविष्यात जाऊन धोका होऊ शकतो. कारण वरती सगळं निखळती झाली दगडं. ती वरची जी दगडं आहेत तिथली सगळी निखळती झालीत ह्या झाडामुळे. त्यामुळे इथं कोण संवर्धन करत असेल, कुठली टीम असेल, जर पॉसिबल होत असेल तर हे झाड काढायचा प्रयत्न करा, हे आणि ते दोन्ही पण. कारण ह्या झाडांमुळे ह्या बुरुजाला धोका निर्माण होतो. आणि मी काही बांधकामाचे अवशेष पाहतो या ठिकाणी. त्यात इथे तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही, पण इथे जी दगडांची रांग दिसते ना, तिथे खाली पण दगडं रचली आहेत आणि वरती पण अशी दगडं रचली आहेत बघा. ही या इथे पण काहीतरी असणार आहे, कारण तिथे दगडं आहेत खाली आणि वरती पण. त्याच्याच वरच्या भागात पण तशाच पद्धतीची दगडं आहेत. की काहीतरी असू शकणार आहे. जे कोणी ह्या गडाचा अभ्यास केला असेल किंवा ह्या गडाची सर्वात जास्त माहिती असेल ना, त्याचं मला नक्की कळवा. कारण मी बारीक बारीक गोष्टी बघतोय. आणि ते झालंच. दुसरी गोष्ट म्हणजे हा दरवाजा बघा ना, की ती ह्या मार्गाने आलो. आता ह्या मार्गाने मी वरती आलो आहे आणि इथे हा दरवाजा आहे. तुम्हाला या इथे दिसतच असेल की दरवाजा लॉक करायचं जे आपण म्हणतो सिस्टम. ह्या बाजूचा भाग सगळा पडला आहे. वरतून जाऊन दाखवतो तुम्हाला, कारण ऊन येत आहे समोरनं नेमका कॅमेऱ्याच्यावर. आता बघू शकता तुम्ही, या इथे ते दरवाजाच आहे. हा दरवाजा असणार आहे. ह्या बाजू सगळं पडलं आहे. इथपर्यंत काहीतरी हाईट होती साधारण. हां, इथपर्यंत काहीतरी हाईट होती. तो वरचा जो बुरुज दिसतोय ना तिथपर्यंत. आणि हा दरवाजा आहे. म्हणजे एकदम असं खालनं जो येणारा माणूस आहे, आता तुम्हाला सांगायला जर गेलं, खालनं जो माणूस येणार आहे ना, त्याला असं वरती बघावं लागतं. त्यामुळे अटॅक करणं हे काही सोपी गोष्ट नसणार आहे त्या काळामध्ये. बाकी थोडंफार लक्ष दिलं जातं ह्या गडाकडे. गड चांगला आहे अजून. बाकी सगळे लोक गेलेत. मी गप्पा मारत बसलो आणि इथेच राहिलो. आता पटकन वर जातो आणि पुढचा गड बघूया आपण. पुढे पण आपल्याला इथे पायऱ्या पाहायला मिळतात. या इथे काही भाग राहिलेला आहे, बाकी पडले गडावरती. या इथून एक त्या बुरुजा जो पलीकडे एक ध्वज लागलाय तिथे रस्ता जातो. दरवाजातनं वरती आल्यानंतर चिलखती बुरुज असं नाव म्हटलं जातं याला. ते आपल्याला पाठी पण पाहायला मिळते. आणि या इथे रस्ता पण आहे खाली जायला. बघूया आपण, ट्राय करूया खाली जायचं. खतरनाक डायरेक्ट हा व्ह्यू आहे. अच्छा, तो जो रस्ता मित्रांनो दाखवला ना मी, हा जो रस्ता आहे, हा रस्ता इथे जातोय. या इथे खाली आहे ना, इथे दिसणार नाही पण इथे एक तटबंदी आहे, तिथे जातोय तो रस्ता. आणि काय सुंदर पायऱ्या दिसतात. ते कॅमेऱ्यात नाही दिसणार कारण आपला Insta360 आहे. ते ह्याच्यात असा झूमचा ऑप्शन एवढं शोधलं नाही, पण ह्याच्यात तर असं झूमचा ऑप्शन दिसत नाही होत झूम. बाकी ध्वज लावलाय, चिलखती बुरुज आहे हा. आणि हा मार्ग तिकडेच जातो त्या बुरुजाकडे. इथून खाली 2 तासाच्या ट्रेक नंतर गडावर पोहोचले.
खूप दम लागलाय, ऊन खूप आहे. थोडी सावली होती इथे, बसायला वगैरे चांगली जागा होती. काही मित्रमंडळी भेटली, म्हणजे इथेच ओळख झाली. त्यांनी काकडी दिली खायला, जरा बरं वाटलं. थोडं पाणी पिलं. आमचे मेंबर कुठे गेलेत काहीच माहीत नाही. मी इथे येऊन आलो आहे. आता कुठल्या बाजूने जाऊ कळतच नाही आहे, कारण इथे अवशेष पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला. वरती या इथून आलो आहे मी. ह्या मागं माझा तुम्ही रस्ता बघू शकता. ह्या रस्त्याने मी वरती आलो आहे आणि तुम्हाला प्रत्येक दगडांवरती निशाणी दिसेल बाण केलेला. जाताना दाखवतो मी, कारण मी एकटाच राहिलो होतो, त्यामुळे मी सगळं पॅकिंग करून बॅगेत ठेवलं होतं आणि पटपट पटपट वरती आलो. आता एक दिशा निवडूया आपण आणि त्या दिशेने जायला सुरुवात करूया, कारण ऊन भरपूर आहे. निघूया आपण. या इथे मागे पण काही अवशेष पाहायला मिळतात, इथे बघू शकता तुम्ही. आता इथूनच जाऊया ह्या साईडने, म्हणजे डाव्या बाजूने जातो मी बघत असं. इथे समोर मला तैल बैल दिसतोय, तो पण दाखवतो तुम्हाला. आणि त्याच्याच मागे घनगड पण दिसतोय. वातावरण पूर्ण क्लिअर आहे, त्यामुळं चांगल्या पद्धतीने दिसतंय ते. बघूया चला. आता आमचे मेंबर कुठल्या बाजूनी गेलेत, कसे गेलेत काहीच माहीत नाही. आणि इथं प्रत्येक ठिकाणी अवशेष पाहायला मिळतात. आता मी आडझोड घुसलोय कुठंतरी, काहीतरी रस्ता शोधून जातो. नक्की इकडूनच गेलेत. त्या तिथे एक पाटी दिसते, मला वाटतं तिथंच जावं. संपूर्ण असा पठार आहे. त्या तिथून आलोय बघा मी, सरळ आलो, तिकडे काही गेलो नाही. तिथे काही वाड्यांचे अवशेष दिसले थोडेफार. त्यानंतर ह्या भागात पण आहेत काही वाड्यांचे अवशेष. आणि या इथे आपल्याला एक पिवळ्या कलरची पाटी पाहायला मिळते. जशी आपण खाली तिळखती उर्जाची पाटी पाहिली ना, तशी इथे एक पाटी पाहायला मिळाली, म्हणून मी त्या बाजूला चाललोय. संपूर्ण पठार आहे बघा. आता आमचे मेंबर, मी हरवलोय का ते हरवलेत. इथे एक मंदिर पण पाहायला मिळतंय, तिथं जाऊया आपण. एकटीच गाय बसली एवढ्या उन्हात वर. गाई आहे का बैल माहीत नाही. कमळतळे महादेव मंदिर सिद्धेश्वर यांचं मंदिर आहे ते. दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती. मुख्य द्वार जे आहे ह्या गडाचं, सुधागडाचं, तिथे पोचलो आम्ही. आणि हे द्वार पण रायगडाच्या द्वारासारखंच आहे. म्हणजे रायगडाला जो मुख्य द्वार आहे, महादरवाजा आहे ना, तसंच त्याच पद्धतीचं सेम आहे. त्यामुळे ह्या गडाला पण म्हटले जाते रायगडाचा जुळागड म्हणून. आता काही आपल्याला मंडळी भेटली होती, त्यांच्याबरोबरच आम्ही गप्पा मारत आलो, कारण आम्हाला एक्झॅक्ट कळत नव्हतं की हा दरवाजा कुठल्या बाजूला आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं की इथे दरवाजा आहे. आता आपण दरवाजात आलो आहे. बाकी मेंबरचं फोटोशूट चालू आहे. आम्ही 4 जण खाली आलो आहे. बाकीचे मेंबरवरती एक वाडा आहे, त्या वाड्यामध्ये बसलेत. तर ह्या पण दरवाजाची रचना आहे ती गोमुखी पद्धतीची आहे. पण दरवाजा जो आहे किंवा त्याची जी बांधणी आहे, रचना आहे, अजून चांगल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते ह्या गडावर. बाकी गडावर अवशेष वरती भरपूर आहेत, पण
पडलेल्या अवस्थेत आहेत, त्यामुळे काही जास्त पाहायला मिळत नाही. बाकी गड एकदम खतरनाक आहे. फक्त तुम्ही स्टे करायला येत असाल किंवा रात्री जर येणार असाल ना, तर प्रॉपर माहिती घेऊन या. कारण इथले आता जे मंडळी भेटली त्यांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली, इथे चकवा लागण्याची शक्यता जास्त आहे रात्रीच्या वेळी, असं त्यांनी सांगितलं. आता आपण तर दिवसा आलो त्यामुळे आपल्याला काय माहीत नाही. जे कोणी आले असतील इथे, ज्यांना कोणाला माहीत असेल किंवा ज्यांच्याबरोबर ही गोष्ट घडली आहे, त्यांनी मला नक्की सांगा की खरं आहे का नाही. लागू पण शकत, कारण वरती कळत नाही आहे, दिवसाच कळत नाही तर रात्रीचं काय करणार आहे. त्यामुळे बाकी दरवाजा बघा आता कसा आहे आणि कसा नाही. आता दरवाजाच्या आतमधल्या बाजूला आहे. आतली बाजू पण एवढी भारी आहे ना. अलीकडच्या काळात हा दरवाजा बसवलेला आहे. या इथे एक देवडी आहे चांगली आणि गारवा जाणवतो इथं अक्षरशः. या इथे एक देवडी आणि या इथे काही पाली आहेत. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एवढे मोठे मोठे पाली पाहिल्यात. आता दिसतं ते काय नाही माहीत नाही. या इथे आहे बघा, इथे एक आहे, तिथे एक आहे, वरती एक आहे, या इथे एक आहे, त्याच्यावरती 2 आहेत. खूप मोठ्या पाली आहेत ह्या. ठीक आहे असो. आणि पूर्ण कातळात केलेलं आहे. पूर्ण बघा, पूर्ण कातळात आहे. ह्याच्यावरची नक्षीकाम वगैरे बाहेर पण तुम्ही बघू शकता. हे इथल्या जे गड संवर्धन करणारे होते त्यांनी हे बुजलं होतं सगळं. हे त्यांनी इथली माती वगैरे जी वरनं आलेली होती, या इथून माती आलेली सगळी काढले आणि हे सगळं बाहेर काढले. तुम्हाला जाणवत असेल इथे मातीचे काही डाग आहेत. आणि पूर्ण कातळात कोरलेले बघा, पूर्ण कातळ फोडलेले हे. आणि अशा प्रकारे ही मागची बाजू. आता आपण वरती जाऊया. खतरनाक आहे दरवाजा, खतरनाक. म्हणजे वाटलं नव्हतं की एवढा भव्य दिव्य दरवाजा इथे पाहायला मिळेल. भारी दरवाजा, भारी वाटलं, एक नंबर. एनर्जी आली एकदम अचानक अंगामध्ये. एवढी प्रॉपर नक्षी केली आहे ना की मशिनरी पण फेल जाईल. हे हाताने केले हा. या इथे काय अवशेष आहे ते दाखवतो, आधी नक्षी बघून घ्या. प्रॉपर अशी नक्षी केली आहे पाणी जाण्यासाठी. खरंच त्या काळातली लोकांना आहे ना कला होती. अजून चांगल्या अवस्थेत आहे बघा ना दरवाजा हा. इतके वर्ष होऊन गेले, किती वर्ष ह्या दरवाजाने काय काय झेललं असणार आहे. भारी वाटलं खूप. आपला भगवा ध्वज वरती. चला वरती जाऊ. वरती एक वाडा आहे, देवीचं मंदिर आहे. काही विरगळी येताना पाहिल्या त्या सगळ्या दाखवतो. इथे काही अवशेष आहे पण झाडाने सगळं बुजून गेले, काय काय माहीत नाही. आणि हा मुख्य दरवाजा आहे गडाचा. इथूनच खाली डोनसे नावाचं गाव आहे. परत तुम्ही ह्या मार्गे येऊ शकता, पण कोण जे ट्रेकर मंडळी आहेत तेच येऊ शकता. बाकींचं काम शक्यता कमी, कारण ती मुलं सांगत होती खूप मोठी मोठी दगड आहेत. जसं तोरणाला मोठी मोठी दगडं पाहायला मिळतात, तशी या इथे मोठी मोठी दगड आहेत. दरवाजा खरंच खतरनाक आहे राव. इथून पण आहे ना, म्हणजे इथनं हलूशीच वाटत नाही. मग काय दिसतोय दरवाजा, आणि कळून येत नाही इथे दरवाजा आहे म्हणून. तुम्ही जर ह्या मार्गे आले ना, ह्या 200 गावाच्या मार्गे, कळून येत नाही इथं दरवाजा आहे म्हणून. एक खाली एक मंदिर आहे, एक म्हणजे 2 मंदिर आहेत बहुतेक. एक हनुमानाचं मंदिर सांगितलं त्यांनी आणि अजून एक कसलं तरी मंदिर सांगितलं.
अशी 2 मंदिर आहेत. आता थेट वरती जाण्याच्या आधी हा मार्ग आहे, इथून आलो आपण त्या तिथून वरती आलो. आता हे आमची मंडळी वरती गेलेत. इथून असं वर जायचं. वरती गेल्यानंतर आपल्याला दिंडी दरवाजा पाहायला मिळतो. दिंडी म्हणजे चोर दरवाजा आहे. ह्याच मार्गावर आपल्याला उजव्या हाताला चोर दरवाजा पाहायला मिळतो. त्याच्याच पुढे देवीचं मंदिर आणि वीरगळी आणि काही जी अज्ञात लोक होती त्यांची अजून माहिती काही जी अज्ञात लोक होती त्यांची अजून काही माहिती आणि इतिहास अजून लोकांना माहीत नाही, किंवा ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी मला नक्की सांगा. वरती समाध्या पाहायला मिळाल्या खूप साऱ्या. बघूया आपण वरती जाऊन. पटकन जातो, ते खूप पुढे गेलेत. मी एकटाच मगासारखं मागं राहिलो आहे. या इथून आलो आहे आपण, जो महादरवाजा पाहिला इथून आलो. आणि ह्याच्याच बाजूला बोर्ड लावला बघा, चोर दिंडी तटबंदी आणि दरवाजा आहे खाली. आता तर काय मगाशी मी सांगितलं, आत्ता आम्हाला गरज आहे पाण्याची. मी आणलं होतं 2 लिटर पाणी, पण ह्यांच्यात थोडीशी गल्लत झाली. ह्यांनी 1-2च बाटल्या घेतल्या आणि त्या संपल्या. माझी पाण्याची जी बॉटल होती त्याच्यावर इतका आम्ही ट्रेक केला आहे. आता या इथे ना वा त्रिशूल पाहायला मिळतं. आणि इथे एक मंदिर आहे आतमध्ये, त्या बाजूला पण एक मंदिर आहे. आणि आता सध्याला आता पाण्याची गरज खूप आहे, त्यामुळं आम्ही आता त्या वाड्यात चाललो आहे. पाणी पिणार तिथं पोट भरून आणि परतीचा प्रवास चालू करणार. आपण परत एकदा ह्या गडावर येऊ, काही प्रॉब्लेम नाही. आता कळलं आहे कुठं काय अवशेष आहे, कसे बघायचे. आपली जी टोळी आहे गडांची त्यांना घेऊन येऊ. मगाशी मी जसं सांगितल्याप्रमाणे ह्या इथे समाध्या आहेत बघा. ह्या सगळ्या समाध्या आहेत, तिकडे पण आहेत. ह्या सगळ्या समाध्या आहेत, पण ह्या कुणाच्या आहेत काय आहेत माहीत नाही, पण आहेत समाध्या. त्याच्या मागच बोराई मातेचं मंदिर पाहायला मिळतं. मंदिराच्याच बरोबर समोरच्या बाजूला तैल बैल आपल्याला आता स्पष्ट दिसतोय का नाही माहीत नाही, पण तैल बैल पाहायला मिळतो आपल्याला. मस्त आहे. आणि त्याच्याच तैल बैलच्या मागच्याच साईडला घनगड आहे. अशा प्रकारे एका गडावरून आपल्याला 2 दृश्य पाहायला मिळतात. आणि असंख्य समाधी आहेत बघा ना. म्हणजे तुम्ही इथे हनुमानाचं मंदिर आहे. आता अलीकडच्या काळात ह्याच्यावरती पत्रा वगैरे केला आहे. काही हे जे पडलेलं दिसतंय हे आत्ता वादळ आलं होतं. का इथं दिला आहे, बोर्ड पण लावले त्यांनी, अज्ञात वीरांच्या समाध्या. मित्रांनो थोडं समजून घ्या, शब्दांमध्ये थोडं इकडं तिकडं होतं आहे. आणि घसा कोरडा पडला आहे माझा, त्यामुळे बोबडी वळती आहे माझी. पाणी संपलं आहे. आता त्या वाड्यात पाणी मिळतं आहे का बघूया, देवीचं चांगलं दर्शन घेऊया आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. दीपस्तंभ पण आहे चांगल्या प्रकारे. त्याच्याच समोर अनेक प्रकारच्या विरगळी पाहायला मिळतात. आणि हे इथे लोक राहत होती. तिथे एक मंदिर आहे हनुमानांचं का कशाचं तरी, ते एक. आणि हे जे सगळं पडलं आहे आत्ता वारा आला त्याच्यामध्ये पडलं आहे, त्या तिथे आपल्याला काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. त्यासमोर बघा, आता ऊन फार वाढले, स्टॅमिना पण नाही आहे तेवढा की चालवल, पण तिथं वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात आपल्याला. इथे एक टाकं आहे, पूर्ण आटलं आहे त्यातलं पाणीच नाही, कोरडं पडलं आहे सगळं. ती मुलं सांगत होती देवीचं मंदिर खूप सुंदर आहे. मंदिर बघूया, तुम्हाला आधी विरगळी दाखवून घेतो, मग मंदिरात दर्शन घेतो देवीचं. या इथे पण आपल्याला काही कुठल्या देवांचे का काय हे माहीत नाही, ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी मला नक्की सांगा काय. या इथे विरगळी आहेत बघा,
आणि इथे धनुष्यबाण आहे हातात आणि ते मारतात आहे ह्यांच्या हातात. मला वाटते माझ्या अंदाजे भाला वगैरे असेल अशा पद्धतीच्या आहेत. विरगळींचा मला काही जास्त अभ्यास नाही आहे, पण जसं मी अभ्यास करतोय तसं तसं त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये उल्लेख आहे तसं तसं मला कळत जातं. असंख्य अशा विरगळी आहेत, काही तुटलेल्या आहेत, काही आहेत. शेवटची विरगळ ही जरा मोठी आणि उंच आहे. बाकी बघा, जसं मी समाध्या म्हटलं, प्रत्येक ठिकाणी इथं समाधी पाहायला मिळते. या इथे बघा, जसं आपण त्या तिथे पण आहेत दोन, या इथे मागे ज्या इथे खाली पाहिल्यात तशाच. दीपस्तंभ पाहायला मिळतो, चांगल्या अवस्थेत आहे दीपस्तंभ. वरचा भाग पडला आहे पण बाकी सगळा चांगला आहे. सुधागडाची अर्धीच भटकंती सोडून आम्ही खाली निघालो, कारण आमच्याकडे पाणी खूप कमी प्रमाणात होतं. त्या वाड्यात आम्हाला मिळालं, पण 2 लिटरची बाटली असल्यामुळे तेवढ्याच पाण्यामध्ये आम्हाला खाली उतरायचं पण होतं आणि ऊन खूप वाढलं होतं. आणि काही गोष्टी होत्या, म्हणजे गडावरती काही अवशेष असतील किंवा टकमकटोक असेल किंवा गडावरती काही मंदिरं आहेत ती पाहण्याची सोडून दिली आम्ही आणि आम्ही खाली निघालो. कारण पाणी कमी असल्यामुळे आम्हाला काहीच हे नव्हतं, सोर्सच नव्हता दुसरा. बाकीचे मेंबर आमचे खाली गेले. आम्ही 4 जण होतो आणि मी त्या 3 लेडीजमध्ये मी एकटाच जेंट्स होतो आणि त्या 3घांना घेऊन मला खाली पण यायचं होतं. कारण उन्हाचा प्रवाह एवढा वाढला होता की काहीच कळत नव्हतं आणि काहीच समजत नव्हतं की काय करावं आता, गड फिरला पाहिजे का नाही. पण शक्यतो आम्ही ती गोष्ट टाळली, कारण नको म्हटलं आणि आम्ही खाली यायला सुरुवात केली. तर गड खूप चांगला आहे. आपण परत एकदा ह्या गडावर जाणार आहोत, तर पूर्ण तुम्हाला गड दाखवेल, पूर्ण गडाची माहिती सांगेल. गड इतक्या वर्षानंतर, म्हणजे 350 वर्षानंतर पण गडाची अवस्था कशी आहे कशी नाही तेही सांगेल तुम्हाला, प्रॉपर माहिती देईल ह्या गडाची. तर व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून कळवा. एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब तर नक्कीच करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तोपर्यंत भेटूया पुढच्या गडावर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.